बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कोल्हापूरच्या सराव बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याच्या दरासाठी 91,300 रुपये तर चांदीचा प्रति किलो भाव 1,03,800 रुपयांवर गेलाय। पुण्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चाललाय। बाजारात लिंबाचे भाव चांगलेच कडाडलेत। बाजारात लिंबाची आवक कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार 8 ते 10 रुपयांना एक नग मिळतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये आज गव्हाची 18,766 क्विंटल आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण 2,843 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। गेल्या 2 ते 3 दिवसात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून राज्यभरात 52,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1,300 रुपयांपासून 1,750 रुपयांपर्यंत दर मिळालाय तर उन्हाळ कांद्याला 1900 रुपयांपर्यंत दर मिळाला। नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत। शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले। सोमवारी रात्री महाल आणि हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये बाहेरील तत्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता। मात्र पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी यांचं खंडन केलेलं आहे। एकूण घटनांचा क्रम लक्षात घेतला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक स्थानिकच असल्याचं दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। यामुळे मार्च महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढल्यानं जीवाची घालमेल वाढली आहे। पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले। जेसीबी आणि पिंजऱ्याच्या माध्यमातून 4 ते 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याचे प्राण वाचवण्यात आले। रमजान ईदसाठी जळगावातील बाजारपेठा सजलेल्या आहेत। मुस्लिम समाज बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। तृप्ती देसाई आणि लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत अनागोंदी कारभाराच्या काही तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणी काय कारवाई केली जाते असा जाबही त्यांनी विचारलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असून तापमानानं 40 गाठल्यानं उष्णतेमुळे जळगावकर हैराण झालेत। वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून 19 मार्चला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। देवगड हापूस आंब्याच्या नावानं बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट आंब्यांची विक्री केली जाते। मात्र ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला टॅम्पर प्रूफ UID सील सक्तीचं करण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्यात यावी, त्यामध्ये हप्ते केले जाऊ नयेत असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय। या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांची मात्र आणखी कोंडी होणार आहे। पुण्यात 9 जानेवारीपासून GBSचा उद्रेक होऊन रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली होती। सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता। त्या भागात 18 फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आला नाहीये आणि यामुळे पुण्यातील GBSचा उद्रेक संपुष्टात आल्याचं पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागानं सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवलंय। सिंहगड रस्त्यावर GBS आजाराचे रुग्ण आढळले होते आणि त्या परिसरातून शेवटचा रुग्ण 18 फेब्रुवारीला आढळला होता। तिथून नवीन रुग्ण आढळलेला नाही आणि त्यामुळे ही साथ आटोक्यात आली असून लवकरच याचं सर्वेक्षण बंद करण्यात येणार आहे। मुंबईकरांना वर्दळीच्या ठिकाणी विना अडथळा आणि मोकळेपणानं चालता यावं यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। आता पालिकेनं या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले बांधकामं हटवण्यात येत आहेत। सागरी किनारा मार्गालगत वरळी समुद्र किनारा परिसरात 2 भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत। प्रत्येक वाहनतळात 196 गाड्या उभ्या करण्याची क्षमता असून या वाहनतळाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय। अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यवधीच्या घरात पोहोचलेली आहे। अटल सेतूकडे बहुसंख्य वाहन चालकांनी पाठ फिरवली आहे। असं असलं तरी अटल सेतूमुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होतोय। MBA आणि MMS CET आणि मुंबई विद्यापीठाची परीक्षा एकाच कालावधीमध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे परीक्षांच्या तारखेमध्ये बदल करावा अशी मागणी मस्ट संघटनेनं मुंबई विद्यापीठाकडे केली आहे।
राज्यातील बस स्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात आलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. राज्याचे भव्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात उभारण्यात येणार आहेत अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. बारामती परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे 112 कोटींची वीज बिलं थकबाकी आहेत. केवळ 13 दिवस उरले असताना 204 कोटींचं वसुलीचं टार्गेट महावितरणानं ठेवलं. समुद्राच्या पाण्याचं विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्याविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे. आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोग, गृह सचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं असलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं लेखी पत्र व्यवहार करत या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्याची विनंती कुलगुरूंना केली आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायदेवतेनं निकाल दिलाय. आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी. कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कुणी आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंटचे रस्ते दाखवून लाखो रुपयांचा निधी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. दौंड साखर कारखान्यातून मळ आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदीपात्रात सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर याच केमिकलयुक्त पाण्याचे सॅम्पल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घेण्यात आले. थकीत पगार मिळावा यासाठी रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांनी सिडको कार्यालयावर भीक मागो आंदोलन केलं. पुढील 7 दिवसात वेतन न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष कुणाल राऊतांच्या नेतृत्वात पुणे ते मुंबई पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेतील कर्मचाऱ्यांचं बेलापूरमध्ये स्वागत करण्यात आलं. नालासोपाऱ्यामध्ये वीज चोरांना अधीक्षकांचा अभय असल्याचा आरोप करण्यात आलाय. वीज चोरीबाबत तक्रार केली असता चोरांना पकडण्यासाठी कर्मचारी पाठवू शकत नाही असं उत्तर अधीक्षकांनी दिल्यामुळे अधीक्षकांचा वीज चोरांना छुपा पाठिंबा असल्याचा सवाल उपस्थित नागरिकांनी केलाय. अवैधरित्या सावकारी करणाऱ्या व्यक्तीविरोधात रबाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाऊ सावंत असं या आरोपीचं नाव असून तो घणसोलीतील रहिवासी आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात जकातीच्या नावाखाली काही भोंदू मौलाना महाराष्ट्रात फिरून पैसे गोळा करत असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील काही मुस्लिम बांधवांनी या भोंदू मौलानांना रंगेहात पकडलंय. मुस्लिम बांधवांनी फर्जी मौलानांना जकात देऊन नये असं आवाहन करण्यात आलंय. पुण्याच्या काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची विक्री सुरू होती आणि ही अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून 80हून अधिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. बेकायदा बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यामध्ये कारवाई करणार आहे. दरम्यान या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी त्रिडी आंदोलन करत कारवाईचा निषेध केलाय. पुण्याच्या बालेवाडीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या ठिकाणी आरोपींनी गाड्या फोडल्या तिथेच धिंड काढत 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भांडूपच्या गौतम नगरमधील एका ग्राउंड प्लस 1 असलेल्या वेल्डिंग दुकानाला आग लागली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून त्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. लातूर जिल्ह्यातील सिंचनासाठी धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुढील 2 दिवस 4ही दरवाजे 0.25 मीटरनं उघडे राहणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ऊसाची FRP एकरकमी देण्याचा निर्णय झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बारामतीमध्ये फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. भिगवण चौकात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या निर्णयाचं स्वागत केलं.
हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वडद सिंचन तलावातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो, मात्र सिंचन तलावाची पाणी पातळी घटल्यानं महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, त्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत। दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून सिल्लोड शहरात रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि टरबूजाला मोठी मागणी असून फळ खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते। वाशिमच्या कोंडाळ झांबरे शिवारात मोठ्या प्रमाणात शोष खड्डे खोदण्यात येत आहेत आणि या जलतारा शोष खड्ड्यांचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी भूमिपूजन केलं। या उपक्रमात गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील श्रमदान केलं। डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 5 रस्त्यांची कामं सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी ही कामं रोखून धरली। पूर्णा नगरपालिकेच्या कारभारामुळे परभणीत 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू आहे। ऐन उन्हाळ्यात पाणीच येत नसल्यानं नागरिकांनी नगरपालिका गाठत निषेध व्यक्त केला। कोल्हापूर महापालिकेच्या गार्डनमध्ये खेळताना मोडक्या घसरगुंडीमुळे एका चिमुरडीच्या पायाचं बोट चिरलं गेलं। घसरगुंडीतील बारीक फटीत करंगळी अडकून त्याचा थेट तुकडाच पडला। यानंतर नातेवाईकांनी चिमुरडीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव फाट्या दरम्यान अपघातांच्या ब्लॅक स्पॉटवर प्रशासनाकडून लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आलेत आणि यामुळे नांदगावकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। राज्य महामार्गाचं काम कंत्राटदारानं अर्धवट सोडून दिलं आणि त्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांनी धरणे आंदोलन केलं। बौद्धगयातील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं, त्याचबरोबर महाविहार कायदा रद्द करावा ही मागणी यावेळी करण्यात आली। माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते। याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र याला यश आलं नाही आणि त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे। जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यानं उपोषणकर्त्यांनी पाण्याचाही त्याग केल्यामुळे देवीदास चव्हाण यांची प्रकृती खालावली। त्यांना सलाईन लावून उपचार सुरू आहेत।